करुणा मुंडे आणि धनंजय मुंडेंचे संबंध हे लग्नासारखे, तर दोघांनी 2 मुलांना जन्म दिला आहे, एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही. धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावताना माझगाव सत्र न्यायालयाचं निरीक्षण. करुणा मुंडे घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत दिलासा मिळण्यास पात्र, सत्र न्यायालयाचा निर्देश. तर करुणा मुंडे यांना 2 लाख रुपयांची पोटगी देण्याच्या वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला धनंजय मुंडेंनी दिलं होतं आव्हान. माझं आणि धनंजय मुंडेंचं लग्न झालं नसल्याचं दाखवण्याचा प्रयत्न झाला, मात्र आमचं लग्न झालं यावर आज शिक्कामोर्तब झाला. मुंबई सत्र न्यायालयाच्या निरीक्षणानंतर करुणा मुंडेंचं वक्तव्य. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आज सुनावणी होणार. सुनावणीला अॅडव्होकेट उज्ज्वल निकम उपस्थित राहणार. आजच्या सुनावणीत आणखी काही नवे खुलासे होण्याची सुद्धा शक्यता. पालघर शिवसेनेचाच बालेकिल्ला, तर कोणत्याही पक्षाचा मंत्री कुठेही जाऊन जनता दरबार घेऊ शकतो, मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य. दरम्यान उद्या शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईकांचा जनता दरबार. राज्यातील सर्व मंत्री आणि सचिवांना आयपॅड मिळणार, सूत्रांची माहिती. तर आयपॅडद्वारे कोणता मंत्री अथवा सचिवांकडून मंत्रिमंडळ टिप्पणीतील गोपनीय माहिती बाहेर पडली याची माहिती मिळणार. राज्यातील बँकांमध्ये मराठीला आता डावलणाऱ्या बँकांना असोसिएशन मार्फत समज द्यावी, अन्यथा मनसेकडून प्रखर आंदोलन करण्यात येईल आणि कायदा तसंच सुव्यवस्थेची जबाबदारी बँकांची असेल, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा इशारा. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी उद्या नाशिक जिल्हा बँकेची बैठक बोलावली, तर जिल्हा बँकेच्या सक्षमीकरणासाठी बैठकीचं आयोजन. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात होणार बैठक.